राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा जवळ येतोय. त्याआधीच अयोध्या नगरी सजली आहे. रामभक्तांना अयोध्येत येण्याकरता कोणतीही अडचण येऊ नये याकरता सर्वतोपरी तयारी केली जात आहे. दरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनासाठी ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावरून ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मला अद्याप कोणतंही निमंत्रण आलेलं नाही. मला तिथे येण्यासाठी आमंत्रणाची गरज नाही, कारण रामलल्ला सर्वांचा आहे. माझी एकच विनंती आहे की राम मंदिराचा उद्घाटन सोहळा राजकीय इव्हेंट होऊ नये. रामलल्ला एका पक्षाची खासगी मालमत्ता नाही. कोट्यवधी राम भक्तांसाठी हा श्रद्धेचा विषय आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. बाबरी मस्जिद विरुद्ध राम मंदिर प्रकरणी निर्णय कोर्टाने घेतला आहे. सरकारने हा निर्णय घेतलेला नाही. बाबरी ज्यांनी पाळली त्यातील अनेक जण यात नव्हते. काही जण शाळेतील पिकनिकसाठी त्यावेळी गेले असतील, पण सर्वांसाठी हा निर्णय श्रद्धेचा आहे, असंही ठाकरे म्हणाले. मला आमंत्रणाची गरज नाही. माझ्या मनात आलं तर मी आता जाऊन दर्शन घेऊ शकतो. मुख्यमंत्री होण्याआधी आणि झाल्यानंतरही मी तिथे जाऊन आलो होतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं. इथे मीच सगळं केलं अशी फुशारकी कुणी मारू नये. तिथे हजारो करसेवकांनी लढा दिला होता. त्यासाठी आडवाणींचे खास धन्यवाद आहेत. आडवाणींनी ती रथयात्रा काढली नसती तर हा मुद्दा आलाच नसता. मी तर ऐकलं की आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींनाही निमंत्रण नव्हतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही टोला लगावला. फडणवीस म्हणतात बाबरी पाडताना आम्हीच होतो. शिवसैनिक असतील तर त्यांनी ते सिद्ध करावं, असा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला असता त्यावर उद्धव ठाकरेंनी खोचक टिप्पणी केली. देवेंद्र फडणवीसच चढले असतील आणि त्यांच्या वजनानेच बाबरीचा ढाचा पडला असेल तर मला माहिती नाही, पण तेव्हा सुंदरसिंह भंडारी, लालकृष्ण आडवाणी यांचे याबाबत प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे फडणवीसांचा गृहपाठ थोडा कमी पडला असावा. काही लोक त्यांच्या शाळेच्या सहलीसाठी कदाचित गेले असतील. त्या वयाचे होते ते तेव्हा, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.